नमस्कार. तर आज ही कथा आहे. अ, आळशी माणसाची कथा आहे. ठकाला माठक आळशी. म्हणजे एकाचकडे एक कसे आळशी माणसं असतात जिंदगीमध्ये, ते हे या कथेतून आपल्याला नक्कीच संदेश मिळेल. एक जोडपं असतं, नवरा बायको. तर मध्यम वर्गातील हे कुटुंब असतं. नवरा खूप आळशी असतो आणि बायको म्हणते उठा, लवकर उठतच नव्हता हा. सकाळी कधी उठायचं झालं तर 9-10 वाजायचे उठायला. आणि असं करून करून म्हणजे बळच त्याला उठून कामाला लावायची, शेतात पाठवायची, काम करायचे. एक दिवस ती नवऱ्याला म्हणाली की अरे, म्हणे तुम्ही, मुलगी आपली वयात आली, तिचं आता लग्न करायचं आपल्याला, तुम्ही काही तिचा विचार करीत नाहीत म्हणे. मग तुम्ही काय करा, काहीतरी बघा मिळेल स्थळ. ते आपले पाहुणे आहेत म्हणे याला, चंदनपुरीला. तुमचा निरोप आहे आपल्या, किती दिवसापासून या म्हणजे तुम्ही जा तरी आपल्या पुष्पाताईसाठी नवरदेव बघा म्हणे आता. बर 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 म्हणे पंत. बरं, त्याला मग उठीला आंघोळ करायला लावली, कपडे घालायला लावले चांगले, आणि घोडा त्याला सजवून द्याला. घोड्यावर बसायला लावलं बळच. लय आळशी माणूस होता. हातात लगाम बी द्याला बायकोने त्याच्या हातात. जा म्हणे आता त्या तिकडे आपल्या चंदनपूरला पाहुण्याकडे, आणि जमुनेच्या म्हणे यावर्षी आपल्याला ते महिना 2 महिन्यात मुलीचं उरकून टाकायचं. बरं बरं बरं. गेला बाबा हे, हातात लगाम घेतला, घोडा दामटेला चालला कसा टाकडक टाकडक पुढं. गावाच्या 4-5 किलोमीटरवर गेला. हातातून त्याच्या चाबूकच पडला. रोडच्या कडेला पाहतो इकडे तिकडे कोणी येत आहे का म्हणून. कोणी काही आहे ना चाबूक द्यायला. याला खाली उतरायचा कंटा घोड्यावर. मग रोडच्या कडेला एक आंब्याचं झाड होतं, 100-1 फुटावर. ते आवाज येतो इथून, म्हणतो अरे माझा एवढा चाबूक उचलून दे. अरे रस्ता, अरे मी गावाला चाललोय बाबा पाहुण्या होऊन, ही म्हणे मला एवढं हे करून दे, चाबूक दे, मला खाली उतरायचा कंटाळा आला. ते माणूस म्हणतो अरे मला उठायचा, तो बोलायला उलास नाही त्या माणसाला, हातानेच दिसता हे करू लागला. तो माणूस हाताने हातवारी करू लागला. ते झोपलेला माणूस होता आंब्याच्या झाडाखाली. ते म्हणतो मारे काय हाताने हातवारी करायला लागला, चला जाऊन तरी येतो. मग याने घोडा तिकडे नेला. तो काय खाली उतर नाही, पण घोडा त्या आंब्याकडे नेला त्याने. आणि आंब्यापाशी गेला, पाहतोय ते माणूस खाली झोप